नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. समाजाचं देणं लागतं या भावनेतून अनेक जण आपली सामाजिक बांधिलकी जपत असतात. बागलाण तालुक्याच्या ताहराबाद येथील साळवे परिवाराने पंचक्रोशीमध्ये आदर्श वाटावा असा एक सामाजिक उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाची पंचक्रोशीमध्ये सध्या चर्चा होते आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे. ताहराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते आणि मधुसुमन शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर साळवे यांच्या पत्नी आणि मधुसुमन शिक्षण संस्थेच्या संचालिका सुमनबाई यांचे नुकतेच निधन झाले. सुमनबाई यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने ताहराबाद येथे पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी साळवे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळ्या संस्थांना भरीव मदत देतानाच एक आगळा उपक्रम या परिसरामध्ये राबवला आहे. दशक्रिया विधीच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या महिलांसाठी शिवलीलामृत या पुस्तिकेचे मोफत वाटप या परिवाराने करत एक वेगळा आदर्श पंचक्रोशीमध्ये घालून दिला आहे. साळवे परिवाराने राबवलेल्या ह्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते. उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये या उपक्रमाची आवर्जून दखल घेतली. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्यासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साळवे परिवाराने जपलेल्या या सामाजिक बांधिलकीचे उपस्थित महिलांनी कौतुक केले. मधुसुमन शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर साळवे, युवा नेते संदीप साळवे, आदर्श शेतकरी दत्तात्रय साळवे यांच्यासोबतच ह्या परिवाराने नेहमीच सामाजिक क्षेत्रामध्ये आपले योगदान दिलेलं आहे. ही व्यवस्था बळकट करत असतानाच या परिवाराने शिवलीलामृत ह्या पुस्तिकेसोबतच वेगवेगळ्या संस्थांना आर्थिक मदत देत आपली सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. मधुकर साळवे यांच्या उत्तर कार्यविधी आणि गंधमुक्तीच्या निमित्ताने एक विशेष असा नाविन्यपूर्ण प्रयोग या साळवे परिवाराने केला. तर सर्व महिलांसाठी शिवलीलामृत ग्रंथाचा 11वा अध्याय ज्याच्यात असतो तो शिवलीलामृत ग्रंथ सगळ्या महिलांना वाटप करण्यात आला. अशा प्रकारचा एक स्तुत्य उपक्रम साळवे परिवाराने केला. म्हणून या परिवाराला वारकरी संप्रदायाच्या वतीने मी धन्यवाद देतो. बरोबर आहे सगळं, कारण इतर ठिकाणी अशा प्रकारचे धार्मिक कार्यक्रम काही केले जात नाहीत. म्हणून एक विशेष असा एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम या परिवाराने केला. कारण इतर ठिकाणी आपण सगळं करतो परंतु धार्मिक पुस्तकं किंवा धार्मिक ग्रंथ याचं वाटप होत नाही. आणि म्हणून या परिवाराने असं ठरवलं की कुठेतरी एक चांगली स्मृती राहावी ताईंच्या आठवणीची. म्हणून सुमनबाईंच्या या उत्तर कार्यविधीच्या निमित्ताने साळवे परिवाराने महिलांसाठी हा शिवलीलामृत नावाचा जो ग्रंथ असतो ज्याच्यामध्ये 11वा अध्याय की जे पठण करता यावं, महिलांना दररोज सकाळी किंवा संध्याकाळी या ग्रंथाचं पठण करता यावं याच्याकरता हा ग्रंथ महिलांना देण्यात आला. म्हणून मी पुन्हा एकदा या परिवाराचं अभिनंदन करतो, आभार मानतो. असा प्रयोग समाजामध्ये होत राहिला पाहिजे जेणेकरून
संतांचं वाङ्मय समाजापर्यंत पोहोचेल, संतांच्या वाङ्मयाचा चांगल्या प्रकारचा वापर समाजातल्या महिलांना, समाजातल्या पुरुषांना करता येईल, म्हणून अशा प्रकारचा उपक्रम याच्यातून आम्ही काहीतरी घेतलं पाहिजे ही एक अपेक्षा. म्हणून पुन्हा एकदा संबंध महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाच्या वतीने मी साळवे परिवाराला धन्यवाद देतो. संग्रामी संघटित जय शुक्ला परधरम देवं श्रीवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं जय सर्वविघ्नोपशान्त सर्वमङ्गलमाङ्गल्ये श्री सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते शाश्वते सर्वानन्दनाथे नमो हरिवती वनस्पतिदेव नारायणदेव विद्यावरदैव वरदैव सुपदे मनसा स्मरामि लाभश्रीनाथे श्रीनामदे दीक्षामि वर्षामदे जनार्दना खूप मोठं दुःख झालेलं आहे. या दुःखातून या परिवाराला भगवान ताईंना या ठिकाणी बाबूंना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. कृपया टाईम खूप झाला आहे तरी नाईलाज आहे या ठिकाणी, कारण सिन्नरहून लांबून आलेले आहेत कैलासी झगडे. 1 मिनिट त्यांचं ते बंद करतो. उपस्थित शोकाकुल बंधू भगिनींनो, खरं तर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सुमनताईबद्दल आपल्या सगळ्यांनी सर्व विदित केलं. ताहराबाद येथील मधुकर साळवे आणि त्यांच्या परिवाराने जपलेल्या ह्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते. केवळ बागलाण तालुकाच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुमनबाई साळवे यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने राबवलेल्या ह्या उपक्रमांचे कौतुक होते आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत गरटे, ताहराबाद. धन्यवाद. खूप मोठं दुःख झालेलं आहे. या दुःखातून या परिवाराला भगवान ताईंना या ठिकाणी बाबूंना श्रद्धांजली अर्पण करतो.